मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा। आज आपण अशा एका भयानक दानवाची गोष्ट बघणार असो, ज्याची गोष्ट सहसा कोण सांगत नाही आणि ते का भूतांचो राजा मानलो जाता। आणि ह्या दानवाचं नाव असा ब्रह्मराक्षस। पण ही भयंकर गोष्ट ऐकूच्या आधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको। ब्रह्मराक्षस जो भूतांचो राजा असा, पण जुनी लोक असं म्हणतात की ह्यो राक्षस सहसा कोणाक त्रास देत नाही। लोक असं म्हणतात की तो लोकांची मदत देखील करता, पण चुकान जर नकळत त्याच्या वाकड्यात कोण शिरला, तेका कोणी त्रास देऊचो प्रयत्न केलो तर तो मात्र त्याचो बदलो घेतल्याशिवाय रवत नाही। आज मी तुमका ह्याच ब्रह्मराक्षसाची एक भयंकर गोष्ट सांगणार असय। त्यासाठी तुम्ही ही गोष्ट संपूर्ण ऐका आणि नक्की कळवा तुमका ही गोष्ट कशी वाटली। मित्रांनो, ही गोष्ट जवळजवळ 80-90 वर्षांपूर्वीची असा आणि ती एका गावात घडली होती। ह्या जा गाव होता, त्या गावातली लोक एकदम धर्म पाळणारी, एकदम संस्कारी अशी लोक होती। आणि ह्याच गावात एक माणूस रवत होतो, ज्याचं नाव होता अनंत गोडबोले। ह्यो जो अनंत गोडबोले होतो तो नेहमी जवळच्या जंगलातून गवत आणि लाकडा तोडूक जायचो। गोडबोलेंचा परिवार खूप मोठा होता आणि सगळेजण शेतीबाती करून आपापल्या घर चालवत होते। एक दिवशी अनंत भाजी भाकरी घेऊन जंगलात लाकडा तोडूक गेलो होतो। लाकडा तोडता तोडता कधी काळोख पडलो ह्या तेका समजलाच नाही। आणि जेव्हा रात्र झाली तेव्हा अनंताच्या घराकडचे तेका शोधूक लागले, कारण रात्र होऊन सुद्धा अनंत काय घराकडे परत इलो नाही होतो। बघता बघता ही सगळी बातमी संपूर्ण गावात पसरली। सगळे पुरुष मंडळी एकत्र येले, पण सगळ्या जणांनी ठरवल्यानी की एवढ्या रात्री त्या जंगलात जाणं योग्य नाही, कारण रात्रीच्या वेळेक खयचोच माणूस त्या जंगलात फिरकत सुद्धा नाही होतो। त्यामुळे खयच्या गावकऱ्याची हिंमत सुद्धा होत नाही होती। म्हणून सगळ्यांनी ठरवल्यानी की उद्या सकाळी तेका जाऊन शोधूया। संपूर्ण रात्र अनंतच्या घरचे त्याची वाट बघत होते, पण तो काय घराकडे परत इलो नाही। मग शेवटी पुढच्या दिवशी सकाळी सगळे गावकरी मिळून अनंताक शोधूक लागले। त्या संपूर्ण जंगल पालता घालून सुद्धा कोणाकच अनंत गावत नाही होतो। आणि अनंताक शोधता शोधता आता परत संध्याकाळ होईत इली होती। संपूर्ण दिवस सगळे गावकरी अनंताक शोधत होते, पण काय केल्या त्याचो पत्तोच लागत नाही होतो। मग शेवटी कंटाळान सगळेजण परत आपापल्या घराकडे गेले आणि अनंताच्या घराकडे जाऊन त्यांनी सांगितल्यानी की आम्ही संपूर्ण जंगल शोधलं, पण आमका खयच अनंत गावलो नाही। पण तुम्ही काय घाबरा नको, आम्ही उद्या परत सकाळी जातलो। अनंत काय नाही होता, ते का आम्ही सुखरूप घेऊन येऊ। पण झालेल्या प्रकारामुळे अनंतच्या घरचे चांगलेच घाबरले होते। आता जवळजवळ 2 रात्री उलटून गेले होते, तरी सुद्धा अनंतचो काही पत्तो नाही होतो। पुढच्या दिवशी सकाळी परत सगळे गावकरी तेका शोधूसाठी त्या जंगलात गेले, पण तरी सुद्धा त्यांच्या पदरी निराशाच पडली। ते सगळे खूप उदास झाले होते। इतका शोधून सुद्धा अनंत काय सापडलो नाही होतो। सगळ्या जणांका कळून चुकला होता की नक्कीच अनंतावर एखाद्या जंगली प्राण्यान हल्लो केले नसावो आणि त्याच्यात त्याचा मृत्यू देखील झालो असावो। अनंताच्या घरचे रडान रडान चांगलेच हैराण झाले होते। त्यांका चांगलोच धक्को बसलो होतो। आता या घटनेक जवळजवळ 3 महिने उलटून गेले होते आणि सगळेजण नेहमीसारखे आपापल्या कामाक लागले होते। कोणाच्या ध्यानीमनी पण नाही होता। गावातले काही बायका रान कापूसाठी त्या जंगलात गेली होती। तेवढ्यात अचानक एका झाडाखाली त्यांका अनंत सापडलो।
एका जंगलातल्या झाडाखाली बसलो होतो. ते का बघून त्या सगळ्या जमलेल्या बायकांका धक्कोच बसलो. मग हळूहळू ती अनंताच्या जवळ जाऊक लागली. पण जशी ती त्याच्या जवळ जातत तसं तो एकदम अनोळख्यासारखंच वागूक लागलो. तो त्यांच्यापैकी कोणाकच ओळखत नाही होतो. त्या सगळ्या बायकांका आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही होतो. गेले 3 महिने अनंत जंगलात काय करत होतो आणि तो कसं जिवंत राहिलो हे प्रश्न त्यांच्या मनात जागा करूक लागले होते. पण अनंत मात्र अजून तसं ठणठणीतच होतो. 30 दिवस त्या जंगलात राहून सुद्धा त्याच्या प्रकृतीत कायच बदल झालो नाही होतो. पण ते सगळे बायका अनंत का काय विचारतात त्याच्या आधी तो पटकन थैनं उठलो आणि एखाद्या प्राण्याप्रमाणे धावत धावत त्या जंगलात नाहीसो झालो. त्या बायकांनी ते का थांबवचो खूप प्रयत्न केल्याने पण तो काय त्यांचं ऐकलो नाही. तो ज्या दिशेने धावत गेलो होतो त्या दिशेने त्या बायकांनी शोधल्याने पण त्यांका काय तो परत दिसलो नाही. मग ते सगळे बायका परत आपल्या गावात इले आणि ते सरळ अनंताच्या घरच्यांकडे गेले आणि ते त्यांका सांगूक लागले की तुमचं अनंता अजून जिवंत असा. आम्ही ते का आता त्या जंगलात बघितलं. त्या बायकांचा आता बोलणं ऐकान अनंताच्या घरच्यांका एक हास्याचं किरण इलो. सगळेजण खूप आनंदी झाले. कोणाकच खरा वाटत नाही होता. पण त्यानंतर त्याच्या घरातल्यानी ठरवल्याने की आता काय होऊन दे, उद्याच्या उद्या सगळ्या गावकऱ्यांका घेऊन परत त्या जंगल पूर्ण छान मारायचा आणि कसाव करून आमच्या अनंतक परत घराकडे घेऊन यायचा. मग ठरल्याप्रमाणे ते पुढच्या दिवशी सकाळी सगळ्या गावकऱ्यांका घेऊन त्या जंगलात शिरले आणि अनंताक शोधूक लागले आणि अखेरीस तेंका अनंता त्या जंगलात सापडलो. जसं तो तेंका भेटलो तसे सगळे गावकरी तेका घेरूक लागले आणि तेका म्हणाक लागले, अनंत चल आपल्या गावात जाऊया. पण तो मात्र ते जमलेल्यापैकी कोणाकच ओळखत नाही होतो आणि मोठमोठे डोळे करून ह्यांच्याकडे बघत होतो आणि म्हणत होतो, खयचा गाव, कोणाचा गाव, या जंगलच माझं घर असा आणि या जंगल सोडून मी खय नाही येऊचंय. एवढा बोलान तो परत पळाक लागलो. तसं गावकऱ्यांनी तेका पकडल्याने तसं तो मोठमोठ्यानं ओरडाक लागलो आणि म्हणालो, मी थंय नाही येऊचंय, ह्याच माझं घर असा आणि तुम्ही सगळे कोण असास, माका कशाक पकडलास. मग शेवटी गावकऱ्यांचो नाईलाज झालो. मग त्यांनी अनंतक जबरदस्ती पकडल्याने आणि ते का आपल्या गावात आणल्याने. पण जेव्हा ते का गावात आणत होते तेव्हा तो अक्षरशः मोठमोठे डोळे करून सगळ्यांकडे रागान बघत होतो आणि एका टायमाक 5-5 लोकांका भारी पडत होतो. त्याच्यात अचानकच ताकद दिली होती आणि त्याच्या त्या वागण्यावरसून गावातल्या काही वृद्ध माणसांका समाजला होता की अनंतत खयच्या तरी आत्म्यान वस केलेला असा आणि तोच ह्या सगळा करता. म्हणून त्यांनी लगेचच गावकऱ्यांका सांगितल्याने की आमका काहीतरी विचित्र वाटता, एका लवकरात लवकर एका आपल्या गावच्या पुजाऱ्यांका दाखवूया. पण तोपर्यंत रात्र झाली होती. म्हणून मग सगळे गावकरी अनंतक त्याच्या घराकडे घेऊन इले आणि मोठमोठ्या जाड्या रशियेन तेका गच्चम बांधून ठेवल्याने. पण ती संपूर्ण रात्र सगळे गावकरी त्यांच्या घराभोवती पारो देऊन होते, कारण त्या रात्री अनंत थैसून जर निसाटलो असतो तर तो काय परत त्यांच्या हातात गावणार नाही होतो. ती संपूर्ण रात्र अनंत मोठमोठ्यानं ओरडत होतो, हातपाय आपटत होतो आणि आपल्याक सोडवचो खूप प्रयत्न करत होतो. पण गावकऱ्यांनी तेका मजबूत बांधून ठेवलेला होता, त्यामुळे तेका थैना निसटता इला नाही. आणि जशी सकाळ झाली तसे ते सगळे गावकरी अनंताक घेऊन गावच्या पुजाऱ्याकडे गेले. त्या पुजाऱ्यांनी आपल्या पहिल्या नजरेतच ओळखल्याने की ह्याच्या अंगात जा काय असा ता खूप शक्तिशाली आणि भयंकर असा. त्या पुजाऱ्यान कित्येक उपाय करून बघितल्यान पण तेका काय त्याच्यावर ताबू मिळव गावत नाही होतो. अक्षरशः त्या पुजाऱ्याचे सगळे उपाय करून झाले आणि शेवटी तो गावकऱ्यांका म्हणालो, ह्याच्या अंगात जा काय असा ता प्रचंड शक्तिशाली असा आणि ह्याच्यावर ताबू मिळवणा
खंयच्या फालतू फालतू माणसाचा काम नाया, ह्या फक्त मुरलेलो मांत्रिकच करूक शकता. आणि अशा एका मांत्रिकाक मी वळखतय. तो ह्या दानवार नक्कीच ताबो मिळवूक शकता. तसे ते सगळे गावकरी अनंतक घेऊन त्या मांत्रिकाकडे गेले आणि मांत्रिकाक सगळं काही घडलेलं सांगितल्याने मग शेवटी मांत्रिक सुद्धा तयार झालो. पण त्याची एक अट होती. तो म्हणालो, जर तुम्ही तुमच्या गावात माझी राहण्याची सोय करशाल तरच मी तुमचं या काम करूक शकतय. मग गावकऱ्यांनी आपापसात चर्चा करून त्या मांत्रिकाची अट मान्य केल्याने मग गावच्या पुजाऱ्यान मांत्रिकाक त्या मंदिरात राहायची व्यवस्था केल्यान. तसं तो मांत्रिक पुजाऱ्याक म्हणालो, आता मी जा काय करतलय तेका माका तुझी मदत लागतली असा. तसं तो पुजारी म्हणालो, अहो तुम्ही एवढी महान मांत्रिक आसास, माझ्यासारख्या साध्या पुजाऱ्याची तुमका काय मदत लागतली. तसं तो म्हणालो, माका एक असो माणूस होयो हा जो घाबरत नाही आणि तू वर्षानुवर्षा ह्या मंदिराची पूजा केलं आणि तू छोटी मोठी भूतं सुद्धा घालवतं असं मी ऐकन होतंय. पण आता आपण जा काय करणार असं ता खूप गंभीर असा, खूप भयानक आणि जा मी एकटो करू शकत नाही. ह्याच्यात माका तुझी मदत लागतली. मी अजूनपर्यंत ह्या कोणाकच सांगितले नाही, पण माका पहिल्या नजरेतच कळाला होता की त्याच्या शरीरात एक ब्रह्म राक्षस असा जो भूतांचो राजा मानलो जाता आणि त्याच्याकडे इतर भूतांपेक्षा खूप शक्ती असा. म्हणून मी एकटो त्याच्याशी सामनो करूक शकत नाही. तुका जास्त काय करूचं नाया, मी एक रिंगण आखीन, त्याच्यात फक्त तुका उभा राहायचा असा. त्या मांत्रिकाची ती वाक्य ऐकान तो पुजारी चांगलोच घाबरान गेलो. तेका काय करूचा ताच काय सुधरत नाही होता. तिने आतापर्यंत छोट्या मोठ्या भूतांका घालवलेला होता, पण ज्या क्षणी त्याने ब्रह्म राक्षसाचं नाव ऐकल्यान तेव्हा मात्र त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण त्यांनी याआधी सुद्धा हे नाव ऐकलेला होता आणि त्याका माहिती होता की हो ब्रह्म राक्षस साधो सुधो नसता, प्रचंड ताकदीचो राक्षस असा. पण खूप काय काय विचार करून तो सगळा ताकरूक तयार होता. पण तोपर्यंत मात्र होय अनंताची अवस्था खूपच वाईट झाली होती. तो मोठमोठ्यानं ओरडत होतो, ताकद लावून थैनं सुटायचा प्रयत्न करत होतो. तेका कायव करून त्या जंगलात जावचा होता, पण गावकऱ्यांनी भल्या मोठ्या रशियेनी तेका मजबूत बांधून ठेवलेला होता. मग त्यानंतर तो मांत्रिक आणि पुजारी अनंताच्या घराकडे येले. मग मांत्रिक गावकऱ्यांका म्हणालो, तुम्ही अनंताक सोडा. तसे गावकरी म्हणाले, ओ आम्ही जर एका सोडलो तर मग येऊ पळान जातलो. तसो मांत्रिक म्हणालो, तुम्ही काही एक घाबरा नको, मी जा काय तुमका सांगते ता करा, पुढचा काय ता मी बघतय. मग गावकरी अनंताक हळूहळू सोडूक लागले. जसो अनंत थैना सुटलो तसो तो जंगलाच्या दिशेन पळाक लागलो. तेवढ्यातच त्या मांत्रिकान कसले तरी मंत्र उच्चारूक घेतल्यान, ज्या कारणामुळे अनंत जागेवरच थांबलो. तो आता पूर्णपणे त्या मांत्रिकाच्या वशमध्ये होतो. जसं मांत्रिकाक समाधला की तो त्याच्या वशमध्ये येलो, तसा त्यांनी लगेचच अनंका घेतल्यान आणि गावच्या स्मशानभूमीकडे गेलो. थंय जाऊन तो आपल्या कामाक लागलो. तिने आपल्या तंत्रमंत्र शक्तीपासून बनवलेला एक रिंगण आखल्यान आणि त्याच्यात अनंताक उभा केल्यान. सगळे गावकरी त्याच्यासोबत त्या स्मशानभूमीकडे जमले होते. मग तो मांत्रिक कसले कसले मंत्र म्हणाक लागलो आणि अनंताक तिने त्या रिंगणात बसवल्यान आणि तो त्या पुजाऱ्याचो वाट बघूक लागलो. मग काही वेळान तो पुजारी एक टोपली घेऊन येलो आणि तो त्या मांत्रिकाक विचारूक लागलो की या टोपलीचा तुम्ही काय करतलास. तसं तो म्हणालो, ही टोपली अनंतच्या डोक्यात घाल आणि बाजूक जा रिंगण आखलेला असा त्याच्यात जाऊन तू उभो राह. तसा त्या पुजाऱ्यान आपल्या हातातली टोपली अनंतच्या डोक्यावर घातल्यान आणि तो बाजूच्या रिंगणात जाऊन उभं राहिलो. मग त्यानंतर त्या मांत्रिकान परत मंत्र उच्चार करूक सुरुवात केल्यान. तो त्या स्मशानभूमीतल्या भूतांका
आव्हान देऊक लागलो होतो. आणि जसं तो मंत्र उच्चार करता तसा त्या स्मशानभूमीतलं एक एक करून भूत त्या रिंगणात येऊक लागला. त्या स्मशानभूमीत हर एक प्रकारची भूता होती जी विविध रूपा घेऊन थंय येत होती. आणि त्या सगळ्या भयंकर दृश्य बघून गावकरी तर थरथर कापतच होते आणि थंयसून लांब पळाक लागले होते. पण त्या पुजाऱ्याक मात्र त्या रिंगणासून बाहेर पडाक अजिबात परवानगी नाही होती. त्या मांत्रिकान तिका आधीच सांगितलेला होता की तुका कायव दिसला तरी तू या रिंगणाच्या बाहेर पडाक शकत नाही आणि जर तू असं केलं तर तुझ्या जीवाक धोको होऊ शकता. ज्यामुळे तू मांत्रिक अक्षरशः थरथरतच त्या रिंगणात उभो होतो आणि त्या सगळा दृश्य आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी बघत होतो. अक्षरशः हर तऱ्हेची भूता एक एक करून त्या रिंगणात प्रवेश करत होती. आणि ती जी भूता होती ती त्या टोपलीक 3 वेळा फेरी मारायची आणि परत सरळ निघान जायची. आणि या सगळा करता करता आता रात्र होऊक लागली होती. रात्रीचे 7-8 वाजून गेले होते. तरीसुद्धा एका मागोमागे एक भूत येतच होता. आणि बरेचसे गावकरी त्या भयंकर दृश्य बघून आधीच आपल्या गावाच्या दिशेने पळून गेले होते. पण तो मांत्रिक ज्या राक्षसाची वाट बघत होतो तो काय अजून येत नाही होतो. पण पुढे पुढे तर इतकी भयानक आणि विचित्र भूता येऊक लागली होती की त्या भूतांक बघून पुजारी थरथर कापकत लागलो होतो. तिने आपल्या आयुष्यात इतकी भूता आज पहिल्यांदाच बघितलेली होती. त्याचे हातपाय संपूर्ण थंडगार पडले होते कारण ती सगळी भूता त्याच्या बाजूसूनच जात होती. अनेक प्रकारची भूता तर येत होती. कोणाचे हात नाही होते, कोणाचे पाय नाही होते, कोणाचे हातपाय होते पण ते उलटे होते, कोणाची मान नाही होती, कोणाचे लाल डोळे होते. थंय जा काय घडत होता ता थंय थांबलेलो खंयचोच माणूस मरेपर्यंत विसरू शकत नाही होतो. पण पुढे तर अशी परिस्थिती येली की सगळे गावकरी थंय घाबरान निघान गेले. थंय फक्त आता तो मांत्रिक, अनंत आणि पुजारी उभे रावले. कारण रात्रसुद्धा खूप होईत इली होती. रात्रीचे 10 वाजून गेले होते. तरीसुद्धा तेंका जा भूत होया होता, जो दानव होयो होतो तो अजून इलो नाही होतो. आणि बरोबर रात्री 11:15च्या दरम्यान एक भलो मोठो आणि धिप्पाड माणूस त्या रिंगणात इलो. त्याने त्या टोपलीचे 2 फेरी मारल्यान आणि जसं तो 3री फेरी मारता तसं तो पटकन ती टोपली उचलूक लागलो. तेव्हा तो मांत्रिक लगेच ओळखलो. मी ज्याची आतुरतीन वाट बघत होतोय तो ह्योच असा ब्रह्मराक्षस. कारण फक्त तोच असा करूक शकता. बाकी खंयच्याच भूतात एवढा करूची हिंमत नाया. आणि तो दिसाक सुद्धा एकदम उंच, धिप्पाड आणि भयंकर होतो. पण जसं तो ब्रह्मराक्षस त्याच्या त्या डोक्यावरची टोपली उचलूक जाता तसा त्या मांत्रिकान आपल्या हातातलो अंगारो त्या रिंगणात उडवल्यान आणि मोठमोठ्यान मंत्र जप करूक लागलो. ज्यामुळे तो ब्रह्मराक्षस ती टोपली उचलूक शकलो नाही. पण चुकान जरी त्या ब्रह्मराक्षसान ती जर टोपली उचलल्या नसती तर अनंत जागच्या जागी मरण पावलो असतो. आणि असा जर झाला असता तर तो ब्रह्मराक्षस अनंतच्या आत्म्याक आपल्यासोबत घेऊन जाणार होतो. पण जसं तो मांत्रिक त्या ब्रह्मराक्षसावर ताबू मिळवूक बघता तसा त्या ब्रह्मराक्षसान आपला खरा रूप दाखवल्यान आणि त्या मांत्रिकाक चांगलाच पछाडल्यान. पण तो जो मांत्रिक होतो तो सुद्धा सिद्ध मांत्रिक होतो, चांगलो मुरलेलो. त्यामुळे त्यांनी सुद्धा हार मानूक नाही. त्यांनी सुद्धा आपली सगळी शक्ती वापरल्यान. तसं ब्रह्मराक्षस ओरडलो, तू माझा कायच बिघडवू शकत नाही. मी या माणसाक माझ्या सोबत घेऊन जातलाय. कारण यांनी माझ्या झाडाक कापल्या नासा. ज्या झाडावर मी वर्षानुवर्ष रावलंय ता माझा घर होता, ता यांनी नष्ट केल्यान मी एका सोडच नाही. तसं तो मांत्रिक म्हणालो. नकळत त्या माणसाच्या हातासून
एक मोठा पाप घडला, तू तेका माफ कर. पण तो ब्रह्मराक्षस का ऐकाक तयार नाही होतो. पण कसा कसा करून त्या मांत्रिकान तंत्रमंत्र विद्येन तेका कसा बसा तारवल्यान. तेनी आता त्या ब्रह्मराक्षसाच्या समोरचे सगळे मार्ग बंद केलेले होते. मग शेवटी त्या ब्रह्मराक्षसाचो नाईलाज झालो. मग तो म्हणालो, सांग तुका काय वया. तसं अजिबात वेळ न घालवता तो मांत्रिक म्हणालो, तू ताबडतोब ह्या माणसाक सोडून दे आणि यापुढे ह्या गावकऱ्यांका अजिबात त्रास देऊ नको आणि असं माका वचन दे. मग शेवटी त्या ब्रह्मराक्षसान त्या मांत्रिकाक तसा वचन दिल्यान. कारण त्या मांत्रिकान ब्रह्मराक्षसाक चांगलाच बांधून ठेवलेला होता आणि आपली सुटका करून घेण्यासाठी ब्रह्मराक्षसाक ता सगळा करूचा लागला. मग शेवटी त्यांनी अनंतक सोडल्यान. तसं त्या मांत्रिकान त्या ब्रह्मराक्षसाक सुद्धा मोकळा केल्यान आणि काही क्षणार्धातच तो पुजारी आणि अनंतक घेऊन थैना निसाटलो आणि गावाकडे घेऊन येलो. पण त्या दिवशी जो काय भयंकर प्रकार घडलो तो प्रकार बघून अनंता संध्याकाळनंतर चुकानसुद्धा आपल्या घराचो उंबरटो सुद्धा ओलांडत नाही. एवढं ते का त्या घटनेचो धक्को बसलो होतो आणि तिची भीती होती ती अजूनही त्याच्या डोळ्यात तशीच असा. पण त्या घटनेनंतर मात्र मांत्रिकाक दिलेल्या वचनाप्रमाणे तो ब्रह्मराक्षस गावातल्या खयच्याच माणसाक त्रास देत नाही. पण अनंताच्या मनातून मात्र त्या ब्रह्मराक्षसाची भीती मरेपर्यंत जाणार नाही होती, या मात्र नक्की. मंडळी, आज पुरता एवढाच. तुमका ही गोष्ट कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमका जर ही गोष्ट आवडली असात तर लगेच लाईक करून टाका आणि आपल्या मित्रमैत्रिणींका हे व्हिडिओ शेअर करूक विसरा नको. आणि अजून तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. चला तर मग लवकरच भेटाया अशीच एक आगळीवेगळी आणि भयंकर गोष्ट घेऊन शुक्रवारी ठीक रात्री 10:30 वाजता.